नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। कवठे महांकाळ येथे हवामान अंदाजक पंजाबराव डक यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार। हवामान अंदाजक पंजाबराव डक यांच्यावर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी। कवठे महांकाळ तालुक्यात हवामान अंदाज व्यक्त करणारे पंजाबराव डक यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे। चुकीच्या हवामान अंदाजामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी, कलिंगड, खरबूज, गहू तसेच हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जाणीवपूर्वक चुकीचे हवामान अंदाज दिल्यामुळे बाजारात घसरण होते, तसेच व्यापारी कमी दरात माल खरेदी करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे। या पार्श्वभूमीवर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येत कवठे महांकाळ येथील नायब तहसीलदार संजय पवार यांना निवेदन सादर केले। या निवेदनात पंजाबराव डक यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संबंधित व्यक्तीकडे हवामान अंदाज देण्यासाठी कोणतीही शासकीय मान्यता किंवा अधिकृत पदवी नसताना ते सार्वजनिकरित्या अंदाज व्यक्त करतात, त्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होत असून व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होत आहे। भविष्यात अशा प्रकारचे चुकीचे अंदाज देणे थांबविण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। यावेळी द्राक्ष उत्पादक संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव पाटील, कवठे महांकाळ विकास सोसायटीचे चेअरमन तुकाराम पाटील, ज्येष्ठ व्यापारी दिनकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष तुकाराम पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील, युवा नेते मोहन खोत, पांडुरंग पाटील यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते। यावेळी दत्ताजीराव पाटील व पांडुरंग पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। गेली 7-8 वर्ष सातत्यानं फळशेतीत तत्पूर्वी द्राक्ष बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान बदलत्या हवामानामुळं इतर गोष्टीमुळे होत आहे। पण जास्तीत जास्त याला कारण ज्यांच्याकडं हवामानचा अनुभव नसणे, पदवी नसणे, कुठल्याही शासनाची मान्यता नसणारी लोक बरेचसेच दिवस 10-10 दिवस 15 दिवस अगोदर हवामानाचा अंदाज सांगतात आणि हा अंदाज ते जे सीझन फळांचे सुरू असतात, द्राक्षबागेचं सीझन सुरू असतं ह्या काळात सांगितले जातात। त्यामुळं यांचं व्यापाराचे संगनमत आहे अशी आता लोकांनी शेतकऱ्यांनी भावना निर्माण व्हायला लागली आहे आणि हे त्यांच्यामुळं जे नुकसान आतापर्यंत होते त्यात सगळ्यात जास्त नुकसान होणारे हे हवामान अंदाजक आहे आणि शासनाने यांच्यावर योग्य वेळी कारवाई नाही केली तर शेतकरी जो आता या उद्ध्वस्त व्हायला लागलाय त्याला हे लोक कारणीभूत राहतील। तर आम्ही द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूर विभागामधून याची सुरुवात केली आहे। तर सर्व शेतकऱ्यांना जो हवामानाचा हा अंदाज सांगतात तो भयानक सांगतात, परिस्थितीचं गांभीर्य वाढवून सांगतात आणि आज शेतकरी सगळा सुशिक्षित आहे, सगळ्याजवळ ॲप आहे, त्या ॲपवर त्यांना रोजच्या रोज हवामानाचा अंदाज कळतो। पण ह्या अशा लोकांनी हवामानाचा अंदाज सांगून शेतकऱ्यांना अडचण निर्माण करण्याचा, शेतकऱ्याचं नुकसान करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आहे आणि यांचे संगनमत व्यापाऱ्याशी आहे आणि व्यापाऱ्यांच्यामुळेच हे लोक असं करायला लागले। तर शासनाने याच्यावर कारवाई करून असे बोगस किंवा भयानक परिस्थिती निर्माण करून हवामानाचा अंदाज सांगतात त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असे आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं इथं आज तहसीलदारांना, कवठे महांकाळ तहसीलदारांना निवेदन देऊन आम्ही तशी मागणी केली आहे। हवामानाचा अंदाज देणारे पंजाबराव डक आहे ना, यांनी काय केलं की पावसाचा हवामानाचा अंदाज आधी 10 दिवस ते देतात। आधी 10 दिवस देतात, त्यामुळं आधी 10 दिवस त्याचे दर कोसळतात आणि वास्तविकतेला दिलेल्या तारखेला पाऊस पडतच नाही। शेतकरी फार हवालदिल होतो आणि नाशवंत माल असल्यामुळे वेळेत संपवणं गरजेचं असतं।
त्यामुळे निम्म्यापेक्षा 50% दर खाली आले. आणि दुसरी गोष्ट तुमच्या माध्यमातून एक मला सांगायचं आहे, उन्हाळा पाऊस होऊन द्राक्षांना शक्यतो 99% काय होत नाही, हा माझा 20 वर्षाचा अनुभव आहे. आणि शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये आणि कुठल्याही फालतू जे हवामानाचे अंदाज देतात त्यांच्या गोष्टीला बळी पडून आपला दर पाडून फुकट अशी द्राक्ष देऊ नये, अशी मी शेतकरी म्हणून कवटेमंकाळ तालुका सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी सांगू इच्छितो. आणि सर्व शेतकऱ्यांनी संघटितरित्या ह्या हवामान अंदाजा विरुद्ध कारवाई व्हावी म्हणून आज कवटेमंकाळ तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही सर्वजण शेतकरी उपस्थित आहोत आणि त्यांच्यावर सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं भयानक मोठ्या नुकसानीला समोर जावं लागत आहे. तरी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं असं निवेदन देत त्यांच्यावर शासकीय स्तरावर काहीतरी मोठी कार्यवाही व्हावी असे मी सांगू इच्छितो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इतके मोठे विषय आहे याच्यात की काही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. आणि अशा या एवढ्या परिस्थितीला जाणाऱ्या ह्या व्यक्तीमुळे जर होत असेल तर ह्याचा त्वरित बंदोबस्त व्हावा अशी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सांगू इच्छितो. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज या ठिकाणी विशेषतः द्राक्ष बागायतदारांच्यासाठी जे बोगस हवामान तज्ज्ञ निर्माण झालेले आहेत आणि ते 10 ते 15 दिवस अगोदर अंदाज सांगितल्यामुळं शेतकरी भीतीपुटी त्या व्यापाऱ्यांच्या मागं लागतात आणि व्यापारी दर द्राक्षाचे पाडून ह्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आणि ह्या द्राक्ष हवामान बोगस तज्ज्ञाचं आणि त्या द्राक्ष व्यापाऱ्यांचं संगनमत असल्यामुळे याची सखोल चौकशी करून अशा या बोगस द्राक्ष हवामान तज्ज्ञावर कारवाई करावी, या शेतकऱ्यांच्या भावना शासनानं लवकर लक्षात घेऊन उचित कारवाई करावी अशी माझी मागणी. खुशखबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमंकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमंकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवटेमंकाळ.